मितेशने बॉक्स ओपन करून मोबाईल हातात घेतला. डॉक्टर मिताली या नावाकडे तो बघत राहिला. तर नमस्कार, मी आहे ऑथर संगीता आणि तुम्ही ऐकत आहात माझी दीर्घकथा मालिका साथ दे तू मला. तर याचे 17 भाग तुम्ही ऐकलेले आहेत आणि आजचा हा 18वा भाग. मितेश आणि मितालीची कथा तुम्हाला कशी वाटते नक्कीच मला कमेंट करून सांगा. चॅनलवर कोणी नवीन असेल, पहिल्यांदा झाला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी तुमच्यासाठी माझ्या कथा तर घेऊन येतेच, पण कुठे स्पर्धांची माहिती असेल, लिखाणाच्या स्पर्धा असतात, कुठे मासिकांमध्ये काही लिखाण मागितलेलं असतं, आव्हान केलं असेल लेखकांना, त्याची पण मी माहिती घेऊन येत असते. त्यामुळे चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेचच मिळेल. आता पाहूयात आपण साथ दे तुम्हाला भाग 18वा. पुढचा भाग मितेशला राहुल त्याचा मित्र मोबाईल घेऊन देतो आणि मितालीच्या नावाकडे मितेश पाहत राहतो. मोबाईलमध्ये नाव सेव्ह केलेलं असतं मितालीचं. मितेश, काय झाले आहे? तू अपसेट का दिसतो आहेस? राहुलने त्याला बघून विचारले. काही नाही, मितेश इतकेच बोलला. मिताली आज येणार आहे का? तू पुढे काय ठरवले आहेस? राहुलने त्याला विचारले. राहुल, मला काहीही माहिती नाही, मितेश म्हणाला. काहीही माहिती नाही म्हणजे असं का बोलतो आहेस तू? मितेश शांतपणे बसून राहिला. त्याने एक सिगरेट घेतली आणि पेटवली. मितेश, अरे औषधं चालू आहेत तुला, सिगरेट का ओढतोस? राहुलने सिगरेट त्याच्याकडून काढून घेतली. राहुल, मला हवी आहे सिगरेट, दे प्लीज, माझं डोकं काम करत नाही, मितेश म्हणाला. काय झालं ते सांगा अगोदर, मग मी देतो, राहुल रागातच बोलला. राहुल, मिताली येणार नाही आहे. इनफॅक्ट कालपासून ती घरी आलेली नाही आहे, मितेश म्हणाला. का? काय झाले? तुझी ट्रीटमेंट संपली का? राहुलने विचारले. नाही, ते मी तिला रोडली बोलून गेलो, सो शी वॉज हर्ट. काय बोललोस तू तिला? मला जगायचे नाही असं बोलून गेलो मी. वाह, ग्रेट मितेश. ती तुझ्यासाठी आपले सगळे प्रयत्न पणाला लावत आहे. तुझी इतकी काळजी घेत आहे ती. एक डॉक्टरपेक्षा जास्त मैत्रीण म्हणून तिने तुझ्याकडे लक्ष दिले. त्याचे हे तू चांगले फळ दिलेस. बरोबर आहे तिचे. काय येईल ना ती आता इथे. तुला तुझे काम सुरू नाही करायचे, तुला जगायचे नाही, काय करायचं नाही, मग तर प्रश्नच मिटला. मी निखिल, आम्हीही दोघं मूर्ख आहोत. आम्हाला आमचा मित्र पुन्हा पहिल्यासारखा हवा होता. त्यासाठी आमची धडपड चालू होती, पण नाही, सगळं काही शून्य आहे, राहुल म्हणाला. राहुल, आय एम सॉरी. मला मितालीचे बोलणे पटले आहे. मी प्रयत्न करेन पुन्हा लिहिण्याचा. प्लीज मला माफ कर. मितेशने राहुलचा हात पकडला आणि म्हणाला. मितेश, खरंच तुला मनापासून असे वाटते का? तू पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात करणार आहेस का? हो राहुल, मी 2 दिवस खूप विचार केला आणि ठरवले की मला माझं काम करायचे आहे. मग मितालीला सॉरी बोल, तिची माफी माग, तेही तिला पर्सनली भेटून. ओके, राहुल म्हणाला. ठीक आहे राहुल, पण ती माझ्यावर खूप रागवली आहे. ती मला भेटायला येणार नाही. मितेश, प्रयत्न तर करून बघ. मिताली खूप चांगली आहे स्वभावाने. ती नक्की येईल तुला भेटायला. ओके, मी तिला कॉल करतो, मितेश म्हणाला. मिताली डायरेक्ट अजिंक्यच्या ऑफिसमध्ये आली होती. त्याला भेटायला त्याच्या केबिनमध्ये गेली. दारावर तिने नॉक केले. अजिंक्यला वाटले ऑफिसमध्ये कोणीतरी आले असेल, म्हणून तो येस कम इन इतकंच म्हणाला. मिताली मग दार उघडून आत गेली. तिला बघून त्याच्या चेहऱ्यावर राग उफाळून आला. तू का आलीस इथे? मला अजिबात इच्छा नाही आहे तुझ्याशी बोलायची, अजिंक्य रागात म्हणाला. माहीत आहे मला, पण माझं म्हणणं तुला ऐकून घ्यावंच लागेल. मितेशला त्याचे काम पुन्हा सुरू करायला भाग पाडायचे होते. त्यासाठी एका लेखकाच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी मी त्याला घेऊन गेले होते. कार्यक्रम संपवून आम्ही घरी यायला निघालो तेव्हा 4 मवाली पोरांनी माझी छेड काढली. तेव्हा मितेशने त्यांना पळवून लावले. मितेशला घरी सोडून मग मी घरी गेले. यामुळे लेट झाला. यात माझी काही चूक असेल सांग ना? मिताली, एकतर तू अलीकडे सतत त्या मितेशसोबत असतेस. तुला मला भेटायलाही वेळ नसतो. तो तुझी फर्स्ट प्रायोरिटी बनला आहे, अजिंक्य म्हणाला. असं काही नाही अजिंक्य, तो माझा एक पेशंट आहे. फक्त तू सॉरी असं काही नाही अजिंक्य, तो माझा एक पेशंट आहे फक्त. तू का समजून घेत नाहीस? मिताली, मी समजूनच घेत आहे. म्हणून तर तू त्याच्यासोबत वेळ स्पेंड करू शकतेस. तू एक डॉक्टर आहेस हे मी विसरलो नाही आहे. पण माझा पण थोडा विचार कर ना. आईबाबा लग्नाच्या मागे लागले आहेत. तू लग्नाला आत्ताच तयार नाही आहेस. मी काय करू मला समजत नाही. त्यात तू आठवडा भेटत नाहीस. अजिंक्य, आय एम सॉरी, पण आता नाही.
मी जास्त त्या मितेशकडे जाणार. असाही तो बरा झाला आहे. पण सर म्हणत होते की मितेशला घेऊन आउट ऑफ स्टेशन जा. कशासाठी आउट ऑफ स्टेशन? अजिंक्यने विचारले. अजिंक्य, सर मुद्दाम मला तुझ्यापासून दूर ठेवायला बघत आहेत. ओह, असं असू शकते, कारण बाबा काहीही करू शकतात. मला हीच भीती आहे मिताली की ते लग्नासाठी मला जबरदस्ती करतील. अजिंक्य, यातून काय मार्ग आहे का? मिताली, मार्ग एकच आहे, आपण पळून जाऊन लग्न करूयात. अजिंक्य, मला हे नाही पटत. माझ्या आईबाबांनी काहीतरी ठरवले असेल ना माझ्या लग्नासाठी. मिताली, मग या उपर मी काहीही करू शकत नाही. आय एम हेल्पलेस. अजिंक्य, मी घरी सांगून बघू का आपल्याबद्दल? सांग, पण तुझे आईबाबाही हेच म्हणतील की लवकरात लवकर लग्न करा. बघू, मी सांगून तरी बघते. मिताली मग थोडा वेळ तेथे थांबून बाहेर पडले. मितेश मितालीला खूप मिस करत होता. त्याचे कशातच लक्ष लागत नव्हते. त्याने कितीतरी वेळा मितालीचा नंबर काढून डायल करायला बघितला, पण त्याची हिंमत नाही झाली. ती त्याची खूप काळजी घेत असायची. त्याला खायला भरवणं, फिरायला नेणं, त्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात घेऊन जाणं, सगळं आता मितेशला आठवत होते. तिच्यासाठी त्याने मॉलमध्ये त्या मुलांसोबत फाईट केली होती. त्याच्याही नकळत तो मितालीबद्दल सॉफ्ट कॉर्नर त्याच्या मनात निर्माण झाला होता. हे प्रेम आहे की नाही हे त्याला समजत नव्हते. मितेशने फोन पुन्हा हातात घेतला आणि हिंमत करून मितालीचा नंबर डायल केला. 2-4 रिंग झाल्यावर मितालीने कॉल घेतला. तिला माहीत नव्हते की कोणाचा कॉल आहे. हॅलो, कोण पाहिजे? बोला ना, मिताली विचारत होती. मग मितेशने कॉल कट केला. कोण आहे काय माहिती असा विचार मिताली करत होती. आज घरी आईबाबांना आपल्याबद्दल सांगू असं त्यांनी ठरवले, म्हणजे अजिंक्य आणि तिच्या नात्याबद्दल. रात्री जेवण वगैरे झाल्यावर मिताली म्हणाली, आई बाबा, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. बोल मिताली, कशाबद्दल बोलायचं आहे? बाबा म्हणाले, बाबा, माझं एका मुलावर प्रेम आहे. गेली 2 वर्ष आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. अजिंक्य नाव आहे त्याचं. कोण हा अजिंक्य आणि काय करतो? आईने विचारले. आई, अजिंक्य आमच्या सरांचा म्हणजेच डॉक्टर कार्तिकांचा मुलगा आहे. त्याचा स्वतंत्र बिझनेस आहे. अच्छा, मग अजिंक्यच्या घरी माहिती आहे का तुमच्याबद्दल? बाबांनी विचारले. हो बाबा, अजिंक्यने सांगितले घरी, पण एक अडचण आहे. कोणती अडचण? आणि तुला तर ते चांगले ओळखत असतील ना? हो आई, पण डॉक्टर कार्तिक यांना त्यांच्या मित्राची मुलगी जी सर्जन आहे, स्मिता नाव तिचे, ती अजिंक्यसाठी त्यांनी निवडली आहे असं त्यांनी अजिंक्यला सांगितलं आहे. मग तुझी काय इच्छा आहे मिताली? आम्ही जाऊन डॉक्टर कार्तिक यांच्याशी बोलू का? बाबांनी विचारले. बाबा, त्यांच्याशी बोलून काही उपयोग होणार नाही. अजिंक्य बोलला आहे, पण ते त्यांच्या मतावर ठाम आहेत. मिताली, मग काय ठरवले तुम्ही दोघांनी? आईने विचारले. आई, हेच तर काही मला सुचत नाही आहे, मार्ग दिसत नाही आहे. अजिंक्य म्हणतो की आपण पळून जाऊन लग्न करूयात. मग मला अजून 2 वर्ष लग्न नाही करायचे. आत्ता कुठे माझी प्रॅक्टिस सुरू झाली आहे. निदान मला एक परमनंट जॉब तरी मिळू दे. पण अजिंक्य ऐकतच नाही. मिताली, अजिंक्यचं बरोबर आहे आणि तुझंही, पण यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. आम्ही जाऊन बोलतो डॉक्टर कार्तिक यांच्याशी, बाबा म्हणाले. नको बाबा, सर तुमचा कदाचित अपमान करतील, ते मला सहन होणार नाही. मग काय करणार आहात तुम्ही दोघं? आईने विचारले. आई, मला पण काहीच समजत नाही, काय करू? मिताली, तू अजिंक्यला थोडं थांबायला सांग. हे वर्ष आता संपत आले आहे. पुढच्या वर्षी तुमचं लग्न आम्ही लावून देतो, मग त्यानंतर तुला नोकरी मिळेल ही. हो बाबा, तुम्ही सांगता तेच योग्य आहे. मी अजिंक्यला असंच सांगते. आत्ता कुठे जरा मिताली निवांत झाली. तिच्या मनावरचं ओझं जरा कमी झाले. आता एकच गोष्ट बाकी होती, ती म्हणजे तिचं म्हणणं अजिंक्यला पटायला हवे. मिताली रूममध्ये आली. तिचा फोन वाजला. तिने पाहिले. दुपार आलेला तोच नंबर होता. तिने कॉल घेतला. हॅलो, कोण आहात तुम्ही? बोला ना, काय काम आहे? मिताली. मितेशचा आवाज ऐकून मिताली शांत झाली. मितेश, तू? ती इतकंच बोलून गप्प बसली. मिताली, आय एम रिअली सॉरी, मी खूप चुकीचे बोलून गेलो. प्लीज मला माफ कर, प्लीज. मिताली कितीही तिने नाही म्हटलं तरी मितेश बाबतीत कुठेतरी तिलाही सॉफ्ट कॉर्नर जाणवत होता. या 6 महिन्यात तिने त्याला पूर्णपणे ओळखले होते. तो खूप हळव्या सॉफ्ट मनाचा असा मुलगा होता. त्याच्यावर कोणीच जास्त वेळ रागवू शकत नव्हतं, राग धरू शकत नव्हतं. मिताली काहीच बोलत नाही हे बघून मितेश पुन्हा म्हणाला, मिताली, मला माहीत आहे मी तुला खूप दुखावले आहे. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, प्लीज. मितेश, मी खूप रागवली आहे तुझ्यावर. तू खूप रूडली वागला आहेस माझ्याशी. आय नो मिताली, म्हणूनच तुझी माफी मागत आहे. प्लीज.
ठीक आहे मितेश, मी तुला माफ करेन, पण माझी एक अट आहे, ती तुला मान्य करावी लागेल, तरच मी पहिल्यासारखे तुझ्याशी बोलू लागेन. तर आज आपण इथेच थांबतो आहोत. तर मिताली कोणती अट मितेशला घालते हे जाणून घ्यायचं असेल तर माझ्या या कथेचा पुढचा भाग तुम्ही लवकरच तुम्हाला ऐकायला हवा. यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून या कथेचा पुढचा भाग जो खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. पुढे कथा अजून खूप छान फुलत गेलेली आहे. मितालीची अट काय आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.